आता या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ फोर्स अर्थातच टॉर्कबद्दल डिस्कस करेलो. आता मोमेंट ऑफ फोर्स जो आहे तर त्या संदर्भात एक वाक्य दिलं आहे आपल्याला. इट इज द रोटेशनल ॲनालॉग ऑफ फोर्स इन लिनियर मोशन इज द मोमेंट ऑफ फोर्स. आणि त्याला आपण टॉर्कसुद्धा म्हणू शकतो किंवा कपलसुद्धा म्हणू शकतो. आता एक लक्षात ठेवायचं आहे की मोमेंट ऑफ फोर्स अर्थातच टॉर्क जो आहे तर हा एक टर्निंग इफेक्ट आहे पहा. ओके, सो इट इज अ टर्निंग इफेक्ट. आणि ॲक्च्युअल हा एक असा फोर्स आहे की ज्यामुळं ऑब्जेक्ट जो आहे तो रोटेट होत असतो. सो एका ॲक्सिस संदर्भात. सो ऑब्जेक्ट रोटेट्स अराउंड ॲन ॲक्सिस. म्हणजे एखाद्या ॲक्सिसच्या सभोवताली ऑब्जेक्टला रोटेट करायचं असेल तर जो फोर्स आपण अप्लाइड करू तर त्या फोर्सला काय म्हणायचं, टॉर्क किंवा मोमेंट ऑफ फोर्स. आता यामध्ये एक शब्द वापरलेला आहे रोटेशनल ॲनालॉग, है ना. तर त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. आता होतं काय की या फोर्समुळं इथे शब्द काय वापरला आपल्याला, रोटेशनल ॲनालॉग ऑफ फोर्स इन लिनियर मोशन, है ना. आता इथं काय होतं की हा जो फोर्स आहे तर हा ऑब्जेक्टमध्ये कोणतं मोशन आणतं, लिनियर मोशन. ओके. आणि ऑब्जेक्टमध्ये लिनियर मोशन जो आहे तर जेव्हा एखाद्या फोर्सनं लिनियर मोशन असेल तर एखादा ऑब्जेक्ट लिनियर मोशनमध्ये आहे तर टॉर्क त्याच्यामध्ये काय रोल करायला, तर टॉर्कचा त्यामध्ये रोल आहे की टॉर्क या ठिकाणी त्या ऑब्जेक्टचं काय गुण आणलं आहे, रोटेशनल मोशन. सो पुन्हा एकदा सांगतो की रोटेशनल ॲनालॉग ऑफ फोर्स इन लिनियर मोशन का सांगितलं, कारण एखादा फोर्स ऑब्जेक्टमध्ये काय करत असतो, लिनियर मोशन करत असतो. पण टॉर्क हे एक असा फोर्स आहे, टॉर्क काय करतो या ठिकाणी, रोटेशनल मोशन करत असतो. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे पहा की जेव्हा आपण एखादा डोर पुश करत असतो तर पहा तुम्हाला माहिती आहे की जिथे डोर अटॅच असतात चौकटीला, तिथून तुम्ही जितक्या लॉंग डिस्टन्सला फोर्स लावणार तितकं काय होतं, मिनिमम फोर्समध्ये तो डोर काय होतो, पुश होत असतो. बरोबर. म्हणजे याचा अर्थ जर आपण जे हिंज असतात, है ना, हिंज म्हणजे तेच बिजागिरी म्हणू आपण दरवाजाची, तर तो काय झाला, त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. बरोबर आहे का. तर यापासून जितका आपण लॉंग डिस्टन्सला टॉर्क अप्लाय करू तितका या ठिकाणी काय होतं की ते डोर इझी आपण चालू बंद करू शकतो. आणि दॅट्स वाय लक्षात ठेवायचं आहे की जी मोमेंट ऑफ टॉर्क आहे तर त्याला आपण कशाची रिलेट करणार, अ चेंज इन स्टेट ऑफ रोटेशनल मोशन. ओके, हे सुद्धा याला रिलेट असणार आहे. म्हणजेच रिजिड बॉडीचं जे अँग्युलर ॲक्सिलरेशन, आता ते कसं होईल ते आपण स्टडी करूया. आता फिगरकडे येऊ आपण. फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक सिंगल पार्टिकल घेऊ आपण पी. ओके, सो पी इज द सिंगल पार्टिकल. आता हा जो सिंगल पार्टिकल आहे जो पी पॉईंटला सिच्युएटेड आहे तर त्याचं ओरिजिन, ओके, सो ओरिजिनपासून जर डिस्टन्स पाहिला आपण तर किंवा डिस्टन्स म्हणण्यापेक्षा पोझिशन वेक्टर, तर ती पोझिशन वेक्टर काय आहे, आर. सो आर इज द पोझिशन वेक्टर.
आता अशा केसमध्ये जेव्हा आपल्याला मोमेंट ऑफ फोर्स या पार्टिक्युलर ॲक्ट होणारा काढायचा असेल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, तर याचा जो वेक्टर प्रोडक्ट असेल, ओके, सो आय एम टॉकिंग अबाउट वेक्टर प्रोडक्ट. सो वेक्टर प्रोडक्ट असेल टी इज इक्वल टू आर इंटू एफ. म्हणजेच जो मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क आहे त्याचा वेक्टर प्रोडक्ट जो आहे तर तो असेल टी इज इक्वल टू आर इंटू एफ. म्हणजे यामध्ये आपण अँगलचा विचार नाही केला, अजून आपण वेक्टर प्रोडक्टमध्ये आहोत. आता ऑलरेडी मी मेन्शन केलं आहे की ही जी क्वांटिटी आहे तर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, सो लक्षात घ्या की मोमेंट ऑफ टॉर्क जी आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि सो जे इतर सिम्बॉल दिसतंय तुम्हाला टो है ना, तर हा ॲक्च्युअल ग्रीक लेटर आहे जे आपण टॉर्कसाठी करत असतो. परंतु जर आपल्याला या वेक्टर प्रोडक्टची व्हॅल्यू मॅग्निट्यूडमध्ये काढायची असेल अशा वेळेस फॉर्म्युला चेंज होईल अँड टॉर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल आपल्याकडे आर एफ साइन थीटा. ओके, सो यामध्ये आपल्याला माहीत आहे की टी टॉर्क आर पोझिशन वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. त्यानंतर एफ आणि साइन थीटा आपण घेतला. आता पहिला प्रश्न यांचा एकक वगैरे आणि डायमेन्शन. तर जे युनिट आपण कॅल्क्युलेट करू तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट्स वाय युनिट काय येतील न्यूटन मीटर. आणि जे डायमेन्शन असतील, ओके, सो फोर्सच्या डायमेन्शनला आपल्याला काय करायचं आहे लेंथच्या डायमेन्शननं मल्टिप्लाय करायचं आणि त्यावरून 1 इन मास 2 इन लेंथ अँड -2 इन टाईम हे त्याचे डायमेन्शन्स असतील. त्यानंतर आता हे जे एन सी आर टीमध्ये याचं मॅग्निट्यूड लिहिण्याच्या ज्या पद्धती दिल्या आहेत त्या फार वेगवेगळ्या आहेत. पहा, जसं की एक पद्धत आपण पाहिली, अनदर पद्धत जर पाहिली आपण तर पहा टॉर्क इज इक्वल टू आर साइन थीटा इंटू एफ हे पण घेता येतं. ओके, कारण तर तुम्हाला माहिती आहे की हायपोटेनस आर जर असेल है ना, तर फोर्सच्या संदर्भात फोर्सला परपेंडिक्युलर असणारा रेडियस वेक्टरचा पोर्शन कोणता आहे आर साइन थीटा. दॅट्स वाय आर साइन थीटा इंटू एफ असं पण लिहू शकतो, किंवा आर एफला परपेंडिक्युलर आहे सो आर परपेंडिक्युलर एफ असंही लिहिता येतं आपल्याला. किंवा याला टॉर्क इज इक्वल टू जे मी सुरुवातीला लिहिलं होतं आर कॅपिटल एफ साइन थीटा किंवा आर एफ परपेंडिक्युलर. ओके, सो वेगवेगळ्या पद्धतीने याला आपण लिहू शकतो. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की असं इथं मी आर परपेंडिक्युलर जर पाहिला तर आर परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काय येईल आर साइन थीटा, करेक्ट. त्यानंतर एफ परपेंडिक्युलर इथं वापरला मी, एफ परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काय असेल एफ साइन थीटा. ओके, म्हणजे दोन्हीपैकी आपण जे आहे ते सिच्युएशननुसार फॉर्म्युला यूज करणार. आता कोणत्या केसेसमध्ये टॉर्क हा 0 असेल हे आता अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता सपोज की है ना स्पेशल केस घेऊ आपण. सो स्पेशल केसमध्ये आपण असं कन्सिडर करू की जे पोझिशन वेक्टर आहे आर त्याची व्हॅल्यू काय आहे 0. त्यानंतर अप्लाइड फोर्स जो आहे तो सुद्धा आहे 0. आणि या दोन्हीमधला वाटलं तिथं ऑर लिहितो मी, ऑर थीटा जो आहे
तर हा 0 डिग्री किंवा 180 डिग्री जर असेल तर या सर्व सिच्युएशन्समध्ये टॉर्कची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे, हो ना. सो फॉर्म्युला आपल्याकडे आर एफ साईन थिटा. सो तिन्हीपैकी कोणते असू द्या, है ना. R0 असेल तर वाटलं नाही तर ऑर लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. R0 असेल तरी टॉर्क 0 असणार, 4 असेल तरी 0 असणार, आणि साईन 0 आणि साईन 80ची व्हॅल्यू 0 आहे, है ना. सो अँगल जर असा असेल तरी असे 3 सिच्युएशनमध्ये टॉर्क हा काय असणार आहे, 0 आहे. आता लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जो जनरल फोर्स असतो, ठीक आहे, वाटल्यास इथं रिमूव्ह करतो, थोडंसं मिस झालं होतं. तर जनरल फोर्स जसं लिनियर मोशन आहे, बरोबर आहे का. आता लिनियर मोशन काय जनरेट करणार, लिनियर ॲक्सिलरेशन, बरोबर. तर सेम पद्धतीनं हा जो टॉर्क आहे तर इट इज तो रोटेशनल मोशन घडून आणतो. याचा अर्थ ते या ठिकाणी अँग्युलर ॲक्सिलरेशन घडून आणतो, जी की आपली लास्ट कन्सेप्ट होती. स्पेशल केस 1 आपण स्टडी केलं. आता स्पेशल केस 2 आपण स्टडी करू. की आता आपण आत्ता पाहिलं की जे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये R/F होता, है ना. तर हा ॲक्च्युअल काय आहे, वेक्टर प्रोडक्ट आहे. मग आता सिच्युएशन्स कसे आहेत पहा, की जे दोन वेक्टरचं जे वेक्टर प्रोडक्ट्स असतात त्याचे सर्व गुणधर्म इथे लागू होणार. कसं की समजा जर फोर्सची डायरेक्शन या ठिकाणी रिव्हर्स झाली, है ना, फक्त फोर्स म्हणतो मी. जर ची डायरेक्शन जर रिव्हर्स होत असेल तर डेफिनेटली या ठिकाणी जे टॉर्क आहे तर त्याचीसुद्धा डायरेक्शन काय होणार, या ठिकाणी रिव्हर्स होणार. ओके. सो पहिल्या पॉईंटमध्ये आपण पाहिलं की हा जो टॉर्क होता हा RF वेक्टर प्रोडक्ट असल्यामुळं, वेक्टर प्रोडक्टमध्ये तुम्हाला माहिती आहे एक जर रिव्हर्स झाला दोन्हीपैकी कोणतीही कन्सेप्ट. सो फोर्स जर रिव्हर्स झाला असेल, डायरेक्शन ऑफ द F इज रिव्हर्स, त्यामुळं डायरेक्शन जी आहे मोमेंट ऑफ फोर्सची तीसुद्धा रिव्हर्स झाली. पण दुसरी केस तुम्हाला माहीत आहे की जर R आणि F, ओके, सो पोझिशन वेक्टर अँड फोर्स दोन्हींची डायरेक्शन जर रिव्हर्स झाली तर अशा वेळेस मात्र जे मोमेंट ऑफ फोर्स आहे टॉर्क त्याची डायरेक्शन काय होणार नाही, चेंज होणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आपण काल रिफ्लेक्शनचं पण पाहिलेले रूल्स आहे की नाही. आणि सो लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की इथं R आणि F, आता एक निगेटिव्ह झाला म्हणजे लेफ्ट हँड साईडचा टॉर्कसुद्धा काय होणार, निगेटिव्ह. पण दोन्ही निगेटिव्ह झाले तर मायनस मायनस काय होणार, इथं प्लस होणार. दॅट्स वाय केवळ फोर्सची डायरेक्शन रिव्हर्स होत असेल तर टॉर्कची डायरेक्शनसुद्धा रिव्हर्स होणार. टॉर्क अर्थातच आपला मोमेंट ऑफ फोर्स त्याची डायरेक्शन. पण R आणि F हे दोन्हीची डायरेक्शन जर रिव्हर्स होत असेल तर अशा वेळेस मात्र टॉर्कची डायरेक्शन ही काय असणार, रिमेन द सेम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँग्युलर मोमेंटम ऑफ द पार्टिकल या संदर्भात डिस्कस करू.